नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होऊ देत. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला असं वाटत असेल की या लेक्चरचा तुम्हाला पूर्ण उपयोग व्हावा, या दृष्टीने लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. तर पाहूयात आजच्या म्हणजे 10 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. ठीक आहे. प्रश्न पहिला, बारबेंडा दमरुघुट दुहेरीकरण तसेच दमरुघुट बोकारो स्टील सिटी तिसरी व चौथी रेल्वे लाईन हे प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहेत, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे दोन प्रकल्प झारखंडमधले आहेत. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारतीय रेल्वेने गर्दी कमी करणे, लाईन क्षमता वाढविणे व सुरक्षितता सुधारणे यासाठी मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आणि नॉर्दर्न रेल्वेमधील जवळजवळ 34 स्थानकांवरती इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली लागू करण्यासही मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे प्रकल्प साऊदर्न, नॉर्दर्न आणि साऊथ ईस्ट रेल्वेमध्ये असून जलद प्रवास, सुरक्षितता व आर्थिक वाढीस चालना देईल, असा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न दुसरा. प्रोजेक्ट पनामा हा गुप्त प्रकल्प कोणत्या AI कंपनीने राबवला होता? तर याचे योग्य उत्तर आहे अँथ्रोपिक या कंपनीने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या प्रकल्पात लाखो छापील पुस्तके खरेदी करून त्यांचे कडे कापून स्कॅन करण्यात आले आणि त्यानंतर ती पुस्तके नष्ट करण्यात आली. ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि या मोहिमेचा उद्देश होता क्लाउड AI चॅटबोटसाठी मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाचा डेटा मिळवणे. आणि या प्रकल्पाची माहिती कॉपीराईट खटल्यातील उघड झालेल्या न्यायालयीन कागदपत्रांमुळे फेब्रुवारी 2026 मध्ये समोर आलेली आहे. त्यामुळे ही सध्या न्यूज आपल्याला पाहायला मिळतीये. पुढील प्रश्न तिसरा. इकॉनॉमिक सर्वे अहवालात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे? म्हणजे इकॉनॉमिक सर्वे सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे राज्य. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. उत्तर प्रदेश हे स्वतःचा इकॉनॉमिक सर्वे अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर करणारे भारतातील पहिले राज्य आहे. आणि आर्थिक पुनरावलोकन अहवाल राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी विधानसभेमध्ये सादर केला. आणि ग्रामीण विकासावरती वाढीव खर्चामुळे मानव दिवस निर्मिती 85.41% वाढ होऊन उत्तर प्रदेश देशात प्रथम क्रमांकावरती त्यामुळे आलेला आहे. पुढील प्रश्न चौथा. जगातील सर्वात लांब मोजलेला साप कोणत्या देशातील जंगलात आढळला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडोनेशिया या देशामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इंडोनेशियातील सुलावेसी बेटांवरील जंगलात जगातील सर्वात लांब साप आढळला आहे. इबू बोरॉन नावाच्या या मादी रेटिक्युलेटेड पायथनची लांबी सुमारे 7.22 मीटर म्हणजे 23 फूट 8 इंच इतकी नोंदवली गेली. आणि या सापाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृतपणे मान्य केलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आणि रेटिक्युलेटेड पायथन ही जगातील सर्वात लांब सापांची प्रजाती असून ती दक्षिण पूर्व आशियातील मूळ प्रजाती आहे. पुढील प्रश्न.
मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल सर्व्हर कोणत्या राष्ट्रीय पोर्टलसाठी सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ई सांख्यिकी पोर्टल, पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस NSOने अधिकृत आकडेवारी सर्वांसाठी खुली करण्यासाठी MCP सर्व्हरची बीटा आवृत्ती सुरू केली. मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल MCP मुळे मोठ्या फाईल्स डाउनलोड न करता थेट AI साधनांद्वारे डेटा वापरणे शक्य होणार आहे आणि हा उपक्रम विकसित भारत विजन अंतर्गत डेटा आधारित धोरण निर्मितीला चालना देण्यासाठी राबवण्यात आला आहे. पुढील प्रश्न 6वा. NHAI प्रायोजित राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट RIIT ने किती राष्ट्रीय महामार्ग परिसंपत्तीसाठी मंजुरी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 5. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या मौद्रिकीकरणामध्ये 260 किलोमीटरहून अधिक लांबीच्या महामार्ग परिसंपत्त्यांचा समावेश आहे. या सार्वजनिक इन्व्हेट प्रकल्पाची एकूण किंमत 9,500 कोटी इतकी आहे आणि ही योजना भारत सरकारच्या राष्ट्रीय मौद्रिकीकरण पाईपलाईन धोरणांशी सुसंगत आहे. RIITचा उद्देश आहे की किरकोळ व देशांतर्गत गुंतवणूकदारांना दीर्घकालीन व स्थिर परतावा देणे असा त्यांचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 7वा. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल संघ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात कोण कोण खेळाडू होत्या असा प्रश्न आहे. संघ स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे लक्षात घ्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ईशा सिंग, मनू भाकर आणि रिदम सांगवान असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. भारतीय संघाने 1,751 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे या कॅटेगरीमध्ये आणि चायनीज तैपेईने रौप्य तर व्हिएतनामने कांस्य पदक जिंकले. आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेमध्ये मनू भाकरने शूट ऑफमध्ये पराभूत होऊन रौप्य पदक मिळवले. हा देखील एक वेगळा प्रश्न तयार होईल. आणि ईशा सिंग हिने वैयक्तिक स्पर्धेमध्ये 30 गुणांसह कांस्य पदक मिळवून भारताच्या पदसंख्येमध्ये भर घातली. 3 वेगवेगळे प्रश्न तयार होतील. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. सॉरी, जरा जास्तच मला इश्यू येतो आहे स्लाइड्समध्ये, तुम्हालाही त्याची अडचण होत असेल त्यामुळे सॉरी. 8वा प्रश्न. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? स्पर्धा लक्षात घ्या. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेजस्विन शंकर यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तेजस्विन शंकर यांनी आशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुष हॅप्टॅथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले. तेजस्वी शंकर हे 5,993 गुणांसह नवीन राष्ट्रीय इंडोर विक्रम प्रस्थापित केला. आणि अंतिम दिवशी पूजाने उंच उडीत रौप्य पदक, तजिंदर पाल सिंह तोरने शॉटमध्ये रौप्य आणि अन्सी सोजनने लांब उडीमध्ये कांस्य पदक पटकावले. हे जे आपले इतर पॉईंट्स आहेत ना त्याचं हे स्पष्टीकरण आहे आणि इथे त्यांनी कोणती पदकं मिळवली याचं स्पष्टीकरण आहे. यजमान चीनने 10 सुवर्णांसह 34 पदके जिंकून पद तालिकेत प्रथम स्थान मिळवले. हे पण महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न. वर्ल्ड डिफेन्स शोमध्ये भारताने कोणती महत्त्वाची गोष्ट प्रथमच सुरू केलेली आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारताचा पहिला
प्रथमच सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. रक्षा राज्यमंत्री संजय सेठ यांनी सौदी अरेबियातील रियाद येथे झालेल्या तिसऱ्या वर्ल्ड डिफेन्स शोमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या प्रदर्शनात 400 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भारताचा पहिला पॅव्हेलियन उद्घाटित करण्यात आला. आणि वर्ल्ड डिफेन्स शो हा सौदी अरेबियात दर 2 वर्षांनी होणारा आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन असून भारतासाठी संरक्षण उत्पादन व मेक इन इंडिया उपक्रम सादर करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहेत आपल्यासाठी. ठीक आहे, पुढील प्रश्न 10वा. इस्रोने चंद्रयान 4 साठी चंद्रावरती कोणता लँडिंग साईट निवडलेला आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, MM4. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. चंद्रयान 4 ही भारताची पहिली चंद्रावरील नमुने पृथ्वीवरती परत आणणारी म्हणजे सॅम्पल रिटर्न ही मोहीम आहे, त्यामुळे महत्त्वाची आहे. इस्रोने चंद्रयान 4 साठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ मॉन्स माउंटन भागातील MM4 साईट निवडलेली आहे. MM4 साईट निवड ऑर्बिट हाय रेझोल्युशन कॅमेराच्या डेटावरती आधारित आहे आणि चंद्रयान 4 मोहीम 2028 मध्ये प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य इस्रोने ठेवलेले आहे. पुढील प्रश्न 11वा. INS अर्नाळा हे भारतीय नौदलासाठी कोणत्या प्रकारचे जहाज आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. INS अर्नाळा हे भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी डिझाईन निर्मिती अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आहे आणि हे जहाज गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स कोलकाता यांनी डिझाईन व बांधण्यात आलेले आहे. INS अर्नाळा भारताच्या बायर्स नेव्ही पासून बिल्डर्स नेव्हीकडे होणाऱ्या संक्रमणाचे प्रतीक आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न वर्ल्ड हेल्थ एक्सपो 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुबई एक्सपो सिटी येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. वर्ल्ड हेल्थ एक्सपो 2026 चे आयोजन दुबई एक्सपो सिटी येथे झाले असून यापूर्वी हा कार्यक्रम अरब हेल्थ म्हणून ओळखला जात होता आणि WHX 2026 मध्ये 180 पेक्षा अधिक देशांतील सुमारे 2.35 लाख आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते आणि भारताच्या पॉव्हिलियनचे आयोजन वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत फार्मेक्सिल्सने केले होते आणि WHX 2026 भारताच्या हेल्थकेअर विजन 2047 दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत. तर आजचे आपले 10 फेब्रुवारी 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.